आज 28 जून आहे. आज काय हवामान अंदाज राहील आजचा? तर आज विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दुर्गकडे तसेच सातारचा पश्चिम घाटभाग, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. पालघर, ठाणे, मुंबई, रायगडचा भाग असेल. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज. हा जो सर्व पट्टा आहे मधला हिंगोली, नांदेड, सोलापूर, सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व तसेच नाशिक मध्य पूर्व हा जो पट्टा आहे, संभाजीनगर, जालना या भागातून सार्वत्रिक नसेल पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मधला जो पट्टा आहे पुणे मध्यचा भाग, पश्चिम भाग तसेच इकडे साताराचा मध्य भाग, सांगली मध्य भाग, नाशिक मध्य भाग हे जे नंदुरबार असेल या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद. आज 28 जून आहे. आज काय हवामान अंदाज राहील आजचा? तर आज विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे तसेच सातारचा पश्चिम घाटभाग, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. पालघर, ठाणे, मुंबई, रायगडचा भाग असेल. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज. हा जो सर्व पट्टा आहे मधला हिंगोली, नांदेड, सोलापूर, सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व तसेच नाशिक मध्य पूर्व हा जो पट्टा आहे, संभाजीनगर, जालना या भागातून सार्वत्रिक नसेल पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मधला जो पट्टा आहे पुणे मध्यचा भाग, पश्चिम भाग तसेच इकडे साताराचा मध्य भाग, सांगली मध्य भाग, नाशिक मध्य भाग हे जे नंदुरबार असेल या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.